नमस्कार. नंदकिशोर एज्युकेशनल या यूट्यूब चॅनलमध्ये मी आपलं सहर्ष स्वागत करत आहे. हा भाग 6वा आहे. तर मागच्या व्हिडिओमध्ये आपण चालू वर्तमान काळ म्हणजे प्रेझेंट कंटिन्युअस टेन्सचं आपण ॲक्टिव्ह व्हॉइसच्या वाक्यांचं पॅसिव्ह व्हॉइसमध्ये कसं परिवर्तन करायचं किंवा रूपांतर करायचं याबद्दल जाणून घेतलं. आजच्या या व्हिडिओमध्ये काय विशेष आहे तर आजच्या व्हिडिओमध्ये आपण पास्ट कंटिन्युअस टेन्स म्हणजे चालू भूतकाळाचे वाक्य, कर्तरी प्रयोगाचे वाक्य कर्मणी प्रयोगामध्ये कशी प्रकारे बदलली जातात त्याबद्दल जाणून घेणार आहोत. चला तर अधिक वेळ न घालवता सुरुवात करूया. पहिले एक प्रार्थना. हे ईश्वरा, सर्वांना चांगली बुद्धी दे, आरोग्य दे, सर्वांना सुखात आनंदात ऐश्वर्यात ठेव, सर्वांचं भलं कर, कल्याण कर, रक्षण कर आणि तुझे गोड नाम मुखात अखंड राहू दे. या प्रार्थनेमध्ये पूर्णपणे कृतज्ञता व्यक्त केलेली आहे. सर्वांना चांगली बुद्धी दे म्हणजे काय? सर्वांमुळे मी आहे, म्हणून मी सर्वांबद्दल जो विचार करतो सर्व माझ्याविषयी तोच विचार करतात, म्हणून सर्वांविषयी चांगले विचार करा, सर्वांशी चांगलं बोला, सर्वांबद्दल चांगली भावना ठेवा, सर्व आहेत म्हणून मी आहे ह्या विचारात जगा, तरच आणि तरच आपण आपलं कल्याण साधू शकाल. कारण सर्वांमध्ये जी शक्ती वास करते तिला संत लोक चैतन्य शक्ती असं म्हणतात. म्हणून आणि ज्ञानेश्वर महाराजही हरिपाठाच्या 7व्या अभंगात म्हणतात, पर्वताप्रमाणे पातक करणे वज्रले पोहण्या भक्ताशी, नाही ज्याशी भक्ती ते पतित अभक्त, हरिष्ण भजत दैवत, अनंत वाचाळ भ्र तिवळा त्या काय दळ पावरे. ज्ञानदेव महाराज प्रमाण देऊन सांगतात, आत्मा हा निदान सर्वा घटी पूर्ण एक नांदे. म्हणजे सर्वांच्या ठाई जी आपल्याला चालवणारी, बोलवणारी, वेगवेगळ्या क्रिया करायला लावणारी जी शक्ती आहे ती एकमेव शक्ती आहे, चैतन्य शक्ती, आणि तोच आत्माराम आहे. व त्या आत्मारामाला शरण आणि आपल्याकडून जेवढी होईल तेवढी समाजसेवा, देशसेवा, विश्वसेवा करत राहायची. चांगलं बघायचं, चांगलं ऐकायचं, चांगलं बोलायचं आणि सतत शुभचिंतन करत राहायचं. कारण आपण जर चांगल्या कल्पना, चांगल्या भावना आपल्या हृदयात धारण केल्या तर आपल्याला चांगलं जीवन प्राप्त होतं, आपलं आयुष्य वाढतं. आणि याच्या उलट जर आपण राग, द्वेष, तमस भाव, कोणाबद्दल बदला वगैरे घेण्याचा भावना हे केलं, इव्हन रागाबद्दल आपण एखाद्याला रागावून जरी बोललो तरी आपल्या शरीरात विष निर्माण होत असतं. तेव्हा हसत राहा, हसवत राहा, आनंद वाटा, आनंद लुटा, आनंद वाटा आणि मग लुटा, असं सद्गुरू श्री वामनराव पै म्हणतात. चला, मी जे बोलतोय ते माझ्या गुरु माऊलींची कृपा. चला तर मग आज हे सगळं सांगण्यामागचं कारण असं की आज वसंत पंचमी आहे आणि त्याच्याही आपल्याला हार्दिक शुभेच्छा. चला तर वाक्याला सुरुवात करूया. वाक्य बघा, ॲक्टिव्ह व्हायचं वाक्य. दे वेअर प्लेईंग हॉकी. ते हॉकी खेळत होते. आता हेच वाक्य पॅसिव्ह व्हॉइसमध्ये कसं येईल? वॉज हॉकी बिंग प्लेड बाय देम. त्यांच्याकडून हॉकी खेळलं जात होतं, आहे की नाही? पुढचं वाक्य बघा. व्हाय वेअर यू कॉलिंग हिम. तू त्याला का बोलवत होतास? पॅसिव्ह व्हॉइस. व्हाय वॉज ही बिंग कॉल्ड बाय यू. तो तुला का बोलवत होता? आता भूतकाळाच्या वाक्यांचे म्हणजे पास्ट कंटिन्युअस टेन्सच्या वाक्यांचे पॅसिव्ह व्हॉइस करत असताना क्रियापदाच्या तिसऱ्या रूपापूर्वी वॉज किंवा वेअर यांच्यासोबत बिंगचा वापर केला जातो. बिंग हे वापरलं जातं. पुढचं वाक्य बघा. ही वॉज रायटिंग अ लेटर. आता पॅसिव्ह व्हॉइस. अ लेटर वॉज बिंग. बघा, अ लेटर वॉज बिंग रिटन बाय हिम. ॲक्टिव्ह व्हॉइसचं वाक्य. आय वॉज नॉट रीडिंग अ बुक. पॅसिव्ह व्हॉइस. अ बुक वॉज
नॉट बिंग रेड बाय मी. आणि हे वाक्य आय वॉज रीडिंग अ बुक. पॅसिव्ह अ बुक वॉज बिंग रेड बाय मी. आलं लक्षात? म्हणजे नॉट घालून पण वाक्य तयार करता येतं आणि नॉट काढून सुद्धा वाक्य तयार करता येतं. अशा प्रकारे मी तुम्हाला सांगितलेलं आहे की याच्यामध्ये क्रियापदाच्या तिसऱ्या रूपापूर्वी वॉज वेअर किंवा बिंग वॉज वेअर यांच्यासोबत बिंगचा वापर होतो पॅसिव्ह व्हॉइसच्या वाक्यांमध्ये. चला तर चेंज द फॉलोइंग सेंटेन्सेस इन टू पॅसिव्ह व्हॉइस. मोहन वॉज रीडिंग अ बुक. मोहनने पुस्तक वाचले होते. हरी वॉज रायटिंग अ लेटर. हरी पत्र लिहित होता. आय वॉज प्लेइंग क्रिकेट मॅच येस्टरडे. मी काल क्रिकेट मॅच खेळत होतो. माय मदर वॉज टेलिंग अ स्टोरी. माझी आई मला गोष्ट सांगत होती. दे वेअर मेकिंग अ नॉईज इन द क्लास. ते वर्गात गोंधळ घालत होते किंवा करत होते. द बॉय वॉज नॉट लर्निंग हिज लेसन. मुलगा त्याचा धडा वाचत नव्हता, शिकत नव्हता. युअर सर्वंट वॉज नॉट कुकिंग द फूड. तुझा नौकर जेवण बनवत नव्हता. वेअर यू नॉट रिंगिंग द बेल. तू बेल का वाजवत नव्हतास. वॉज शी सिंगिंग अ सॉन्ग येस्टरडे. काल ती गाणे गात होती का. व्हाय वेअर यू बीटिंग हिम. तू त्याला का मारत होतास. हू वॉज हेल्पिंग हिम. त्याला कोण मदत करत होता. वेअर वॉज शी वॉशिंग हर क्लोथ्स. ती तिचे कपडे कुठे धुत होती. या प्रकारच्या वाक्यांचं तुम्हाला काय करायचं आहे तर या प्रकारच्या वाक्यांचं तुम्हाला जे आहे हे ॲक्टिव्ह व्हॉइसचे वाक्य असल्यामुळे तुम्हाला यांचं काय करायचं आहे, कोणत्या वाक्यामध्ये करायचं आहे तर पॅसिव्ह व्हॉइसमध्ये करायचं आहे. आणि हे कोणत्या काळाची वाक्य आहेत तर चालू भूतकाळाची वाक्य असल्यामुळे ते तुम्हाला वॉज आणि वेअर आलेलं आहे. तर हे तुम्हाला लक्षात आलं पाहिजे की ह्या काळांची वाक्य करताना तुम्हाला काय करायचं आहे. वॉज आणि वेअर सोबत काय वापरायचं आहे, बिंगचा वापर करायचा आहे. लक्षात आलं. आशा करतो मी दिलेली माहिती तुम्हाला समजली असेलच. भेटूया पुढच्या व्हिडिओमध्ये. तोपर्यंत खुश राहा, आनंदी राहा. धन्यवाद.